नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपणा सर्वांचं स्वागत करते। आज 1 जानेवारी आणि सर्वांना मी आपल्या भारतातील आपल्या तमाम देशबांधवांना मी नववर्षाच्या शुभेच्छा देते। त्याचप्रमाणे जो जे वांछिल ते ते लाहो प्राणी जात। 1 जानेवारी जेव्हा येतो त्यावेळेस सरकारी कार्यालये जी असतात त्याच्यामध्ये सुरू असणारी लगबग, त्याचप्रमाणे 1 जानेवारीला प्रत्येकाने केलेले संकल्प याची माहिती या व्हिडिओद्वारे मी आपणास देणार आहे। सरकारी कर्मचारी म्हणा किंवा प्रायव्हेटमध्ये काम करणारे कर्मचारी म्हणा, 1 जानेवारी आल्या आल्या प्रत्येकजण आपल्या मित्रमैत्रिणींना कधी एकदा आपण हॅपी न्यू इयर म्हणतो, असं प्रत्येकाला ऑफिसेसमध्ये झालेलं असतं। पहिल्यांदा सगळेजण मिळून आपल्या बॉसच्या केबिनमध्ये जातात आणि बॉसला एकदाच हॅपी न्यू इयर म्हटलं जातं आणि मनातल्या मनात हेही म्हटलं जातं की बाबा वर्षभर तू आम्हाला काही आमच्यावरती चिडू नकोस आणि सगळं काही जे आहे ते सुरळीत चालू दे, असं प्रत्येकाचं म्हणणं असतं। महिला वर्ग जो असतो त्या महिला वर्गाचं वेगळंच असतं। त्यांचं असं असतं की 1 जानेवारी म्हटलं की अगोदरपासूनच त्यांची तयारी असते की आपण 1 जानेवारीला कोणत्या साड्या नेसायच्या, 1 जानेवारीला नवीन साडी ही नेसायचीच, असं प्रत्येक महिलांचं ठरलेलं असतं। किंवा जर मुली असतील तर त्यांचं असं ठरलेलं असतं की आपण नवीन ड्रेस घालायचा। त्याचप्रमाणे मग नंतर जे येतं की कॉलेजचे विद्यार्थी जे असतात त्यांचं 31 डिसेंबर तर त्यांनी एक उत्साहामध्ये साजरा केलेला असतो। रात्रभर त्यांचा धुमाकूळ असतो, आनंद, सोसायट्यांमध्ये नाच गाणी सगळं असतं। त्यामुळे सकाळी त्यांनी पाहिलेलं असतं, सकाळी उठायला नेहमीप्रमाणे त्यांना उशीर झालेला असतो, तरी 12:01 झाला की कधी एकदा आपण आपल्या मित्रमैत्रिणींना हॅपी न्यू इयरचे मेसेज देतो, याच्यामध्ये त्यांची जवळजवळ स्पर्धा लागलेली असते। महिलांचं, ऑफिसमधल्या महिलांचं ठरलेलं असतं की पहिला आठवडा आहे, पहिल्या आठवड्यात काही करून नवीन वर्षाच्या आपण हॉटेलिंग करायचं, हॉटेलला मध्ये जायचं, असं ठरलेलं असतं। अशा पद्धतीने त्यांचंही 1 जानेवारी ते पहिला आठवडा जो असतो त्याच्यामध्ये हॉटेलला जाणं हे ठरलेलं असतं, नवीन साड्या नेसणं हे ठरलेलं असतं। आणि 1 जानेवारी म्हटलं की प्रत्येक व्यक्तीचा एक संकल्प असतो की मी 1 जानेवारीपासून अशा पद्धतीने वागेन किंवा अशा पद्धतीचा माझा संकल्प असेल। प्रत्येकाचे संकल्प त्याच्या वयानुसार हे बदललेले असतात। तरुण मुलं, जी शाळेची मुलं असतात किंवा कॉलेजची मुलं असतात, त्यांचं जे असतं की त्यांचा अभ्यास जो असतो तो त्याच्यामध्ये त्यांना पारंगत व्हायचं असतं। त्याच्याकरता ते ठरवलेलं असतं त्यांनी की मी काही झालं तरी मी आता चांगला अभ्यास करेन किंवा रोजच्या रोज म्हणजे सकाळी लवकर उठेन वगैरे, या पद्धतीने त्यांनी ठरवलेलं असतं। नंतरचे जे असतात त्याचप्रमाणे त्या तरुण मुलांनी हेही ठरवलेलं असतं की सकाळी मी लवकर उठेन आणि मी जॉगिंगला जाणार, माझ्या हेल्थवरती मी चांगला म्हणजे की बारीक होण्याचा मी प्रयत्न करणार, अशा पद्धतीचं, किंवा डाएटवरती जाणार, अशा पद्धतीचा संकल्प जो असतो तो त्यांनी केलेला असतो। परंतु हे जे संकल्पवीर असतात हे तुम्ही केव्हाही 1 जानेवारीपासून ते 15 जानेवारी या सकाळच्या वेळामध्ये जर पाहिलं ना की या वेळामध्ये म्हणजे प्रौढ व्यक्ती देखील आणि त्याचप्रमाणे ही जी कॉलेजची तरुण मुलं मुली जे असतात ते देखील की 1 जानेवारीपासून यांचं सकाळच्या वेळी जॉगिंग करणं, चालणं हा जो प्रकार आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला असतो। म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला असतो म्हणजे काही करून आपण बारीक व्हायचं की अशा पद्धतीने त्यांनी ठरवलेलं असतं। डाएटमध्ये देखील त्यांनी ठरवलेलं असतं की हेच खायचं, हे नाही, कार्ब कमी खायचा, साखर कमी खायची किंवा मैद्याचे पदार्थ खायचे नाहीत, हे प्रत्येकाचं ठरलेलं असतं। परंतु जसजसे दिवस निघून जातात किंवा म्हणजे 1 जानेवारी 2 जानेवारी आणि आपण जेव्हा पाहतो की ते 15 दिवस जे पहिले असतात की नाही, तर याच्यामध्ये हे संकल्पवीर जे असतात ते आपल्याला रस्त्यामध्ये भरपूर चालताना दिसतात, कारण ह्या कालावधीमध्येच, कारण त्यांचे संकल्प असतात त्यामुळे त्यावेळी ही रस्त्यावरती देखील यांची गर्दी खूप दिसून येते। आणि 15 जानेवारीच्या नंतर हळूहळू जेव्हा आपलं संक्रांत येते 14ची आणि त्याच्यानंतर त्यांनी जे ठरवलेलं असतं
की गोड कमी खायचं, परंतु तिळाचे लाडू, गुळाची चिक्की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर आल्यावरती तोंडाला पाणी सुटतं आणि हा संकल्प जो असतो तो तुटतो. अशा पद्धतीने बऱ्याच लोकांचे हे संकल्प जे असतात की जाऊ दे ना, एवढा आता सण आहे, खाल्लं तर काय बिघडतं, मग ते गोड खाणं आलं, पुन्हा मग काय म्हणजे कार्बोहायड्रेटचे पदार्थ जे आहेत, मैदा वगैरे ते सुद्धा होतं आणि मग हळूहळू करत हे जे संकल्पवीर जे असतात ते ढेपाळतात. तसंच हे प्रौढ व्यक्तींमध्येही तसंच होतं. मग जे वयस्कर आहेत त्यांचंही ठरलेलं असतं की आपण सकाळ संध्याकाळ जरासं थोडंफार तरी जेवणानंतर थोडं तरी वॉकिंग करायचं. तर त्यांचंही किंवा खाण्यामध्ये व्हेज खायचं की नॉनव्हेज खायचं तेही ठरलेलं असतं. परंतु काही सुरुवातीचे काही ठराविक दिवस जे असतात त्याच्यामध्ये ते नॉनव्हेज खाल्लं जात नाही. परंतु पुन्हा रविवार आला किंवा कुठले जे दिवस आले की नंतर जाऊ दे ना, आपण श्रावण महिना तर पाळतोच ना, आता कशाला हे करायचं, आणि पुन्हा ते नॉनव्हेजकडे पुन्हा प्रत्येकजण म्हणजे वळतो आणि मग हे संकल्प जे असतात ते तुटले जातात. फारच ठराविक लोक जे असतात की जे विद्यार्थी असतात की त्यांचा अभ्यास करणं वगैरे याच्यामध्ये त्यांनी केलेले संकल्प जे असतात ते तसेच चालू ठेवतात. परंतु खाण्याच्या बाबतीमध्ये आणि याच्या बाबतीमध्ये जे आहेत ते व्यायामाच्या बाबतीत प्रत्येकाचे संकल्प जे आहेत ते कुछ कमी ठरतात, कोणीही पाळत नाही. परंतु माझं एक मत असं आहे की हे संकल्प जे आहेत हे स्वतःचे वैयक्तिक आहेत, स्वतःपुरते मर्यादित आहेत, स्वतःच्या हेल्थविषयी, आरोग्याविषयी किंवा आपल्या म्हणजे स्वतःशीच स्वकेंद्रित आहेत. परंतु आपण जे काही संकल्प असे केले पाहिजेत की ज्याच्यामुळे समाजाला फायदा होईल, ज्याच्यामुळे आपल्या देशाला फायदा होईल. आता नुकतंच आपल्या महाराष्ट्र राज्यात महास्वच्छता अभियान सुरू झालेलं आहे. त्याच्यामधून आपला महाराष्ट्र किंवा आपली जी मुंबई आहे ती तरी प्रदूषणमुक्त कशी होईल याचा विचार त्याच्यातून केला जात आहे. तर असं प्रदूषणमुक्त शहर देखील म्हणजे आपलं ध्वनी प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, जलप्रदूषण आहे, याच्यामध्ये आपण कोणत्याही कशा पद्धतीने आपण कमी प्रदूषण करू याचा आपण विचार केला पाहिजे. आपण गंगेमध्ये आपण जे प्रदूषण करतो ते आपण थांबवलं पाहिजे. गंगा ही आपली म्हणजे आपण त्याला देवता वगैरे मानतो. तिचं स्थान हे फार वेगळं आहे परंतु त्याला धार्मिकदृष्ट्या आपण बघतो. परंतु जर त्याला सायंटिफिकदृष्ट्या जर पाहिलं तर गंगेचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा जी आहे ती जास्त प्रमाणात आहे. त्यामुळेच आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती अगदी मरणास टेकलेली आहे तर त्याला गंगाजल दिलं जातं. ते का तर याच्यामध्ये जर तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. परंतु तेच जर त्याला आपण प्रदूषित केलं तर त्याचं जे प्रमाण आहे ते कमी होत जाईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे प्रदूषण करणं कमी केलं पाहिजे. इतर देखील आपण संकल्प करणं फार आवश्यक आहे. जसं की आपण भेदभाव करता कामा नये. आपण उच्च नीच स्पृश्य अस्पृश्य त्याचप्रमाणे काळा रंग गोरा रंग श्रीमंत गरीब एखादा विद्यार्थी मी हुशार विद्यार्थी अशा पद्धतीचे आपण भेदभाव करतो. इतकंच नाही तर आपण तू व्हेज खातो मी नॉनव्हेज खातो अशा पद्धतीचं भेदभाव करतो. आणि हे म्हणजे धर्म जात वंश लिंग हे तर आहेच किंवा तुमचं जन्मस्थान याच्यानुसार तर भेदभाव करतोच. परंतु तुम्ही खाण्याच्या पद्धतीवरून देखील म्हणजे भेदभाव करता आणि काही लोकांना देखील तुम्ही त्यांना घरापासून देखील वंचित केलं जातं की ह्या सोसायटीमध्ये फक्त व्हेज खाणारे लोकच येतील अशा पद्धतीचा भेदभाव केला जातो. परंतु आणि त्याच्यामुळे इतर व्यक्तीमध्ये आपण न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. असे न्यूनगंड जर निर्माण केले किंवा त्याच्या इतर गोष्टी त्याचा रंग आहे तू काळा आहेस मी गोरा आहे अशा पद्धतीचे जर त्या व्यक्तीमध्ये न्यूनगंड निर्माण झाले आणि आपण त्याच्याशी भेदभाव केला तर त्याची प्रगती जी आहे ती कमी होते. आणि त्या व्यक्तीची प्रगती जेव्हा कमी होते अर्थातच
त्या समाजाची प्रगती कमी होते, त्या व्यक्तीची झाली की समाजाची प्रगती कमी झाली की आपल्या देशाची प्रगती कमी होते. तर हा जो भेदभाव आहे तो आपण तर नष्ट तर करू शकत नाही, परंतु तो आपण काही प्रमाणात तरी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रत्येकाने असा जर संकल्प, मी बाबा या वर्षामध्ये भेदभाव करणार नाही, प्रदूषण करणार नाही, अशा पद्धतीचा जर संकल्प केला तर तो साहजिकच आपल्या समाजाला त्याचा फायदा होईल, आपल्या देशाला त्याचा फायदा होईल, आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये थोडासा का होईना त्याचा फरक पडेल. कारण असे जे लोक आहेत त्यांना भेदभाव केल्यामुळे हे मागे जे पडलेले आहेत ते लोक पुढे येतील, आणि ते लोक पुढे जेव्हा येतील साहजिकच आपल्या देशाच्या प्रगतीला देखील हातभार लागेल. तर असा संकल्प आपण, मी भेदभाव करणार नाही, हा करूया. आणि माझा हा जो व्हिडिओ आहे हा आपणास कसा वाटला त्याची माहिती तुम्ही मला नक्की कॉमेंटद्वारे द्या. नववर्षाच्या पुन्हा मी एकदा आपणास शुभेच्छा देते. धन्यवाद.